नमस्कार. रामायण आणि महाभारत ही नावं ऐकताच आपल्या मनात अनेक कथा, पात्र आणि त्यांची शिकवण उभी राहते. पण कधी विचार केलाय की या घटना नेमक्या कोणत्या काळातल्या आहेत? त्या खरंच घडल्या होत्या की केवळ कल्पना आहेत? आज आपण प्रचलित मतांच्या पलीकडे जाऊन काही ठोस पुराव्यांच्या आधारे या महाकाव्यांबद्दलचे अनेक गैरसमज दूर करणार आहोत. चला, आपण मिळून या रहस्याचा उलगडा करूया. सुरुवातच करूया एका जबरदस्त वाक्याने. जेव्हा एका पाश्चात्य अभ्यासकाने भारतीयांना सांगितलं की तुमच्याकडे हिस्ट्री नाही, तेव्हा त्याला उत्तर मिळालं, तुमचं बरोबर आहे. आमच्याकडे हिस्ट्री नाही, आमच्याकडे इतिहास आहे. आता हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, तर हा दृष्टिकोनातला जमीन आसमानाचा फरक आहे. इतिहास हा शब्द बनलाय इति ह आस या 3 शब्दांपासून, आणि त्याचा सरळ अर्थ आहे हे असेच घडले होते. म्हणजे आपल्या पूर्वजांनी या ग्रंथांकडे केवळ कथा म्हणून पाहिलंच नाही, तर घडलेल्या घटनांची एक नोंद, एक रेकॉर्ड म्हणून पाहिलं. मग प्रश्न येतो की आज आपण त्यांना फक्त कथा का समजतो? आणि इथेच खरी गंमत सुरू होते. एका बाजूला आहे ते जे आपल्याला शाळेत शिकवलं जातं, म्हणजे प्रचलित मत, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो पुरावा जो खुद्द याच ग्रंथांमध्ये आकाशातील ताऱ्यांच्या रूपात लपलेला आहे. चला, या दोन्ही बाजू तपासून पाहूया. आपल्याला साधारणपणे काय सांगितलं जातं की ऋग्वेद लिहिला गेला साधारणपणे इसवी सन पूर्व 1700 मध्ये, आणि रामायण महाभारत ते तर इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन 400च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे फार फार तर 2500-3000 हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी. पण गंमत म्हणजे हाच तो दृष्टिकोन आहे ज्याला हे ग्रंथ स्वतःच आव्हान देतात. आता एक अगदी साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न. महाभारताच्या 1,00,000 श्लोकांमध्ये 300 पेक्षा जास्त वेळा आकाशातील ग्रह ताऱ्यांचे उल्लेख आहेत, पण त्यात ध्रुव ताऱ्याचा उल्लेख एकदाही का नाही? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका मोठ्या सत्याच्या जवळ घेऊन जातं. याचं कारण आहे पृथ्वीच्या आसाचं परिवलन. म्हणजे काय? तर पृथ्वीचा जो अक्ष आहे तो स्थिर नाहीये. तो एका भोवऱ्याप्रमाणे हळूहळू फिरतो आणि तब्बल 26,000 वर्षांमध्ये आपलं एक चक्र पूर्ण करतो. याचा परिणाम काय होतो? तर आकाशातली ध्रुव ताऱ्याची जागा दर काही हजार वर्षांनी बदलत राहते. आणि हीच गोष्ट सगळं चित्र स्पष्ट करते. खगोलशास्त्रानुसार आजपासून सुमारे 7,500 वर्षांपूर्वी पृथ्वीचा अक्ष अशा दिशेला होता जिथे कोणताही ठळक तारा नव्हता. म्हणून महाभारतात ध्रुव ताऱ्याचा उल्लेखच नाही. याच्या अगदी उलट वाल्मिकी रामायणात ब्रह्मराशी नावाच्या तेजस्वी ताऱ्याचा उल्लेख आहे, जो त्या काळातला ध्रुवतारा होता. म्हणजे बघा, या एकाच पुराव्यावरून हे स्पष्ट होतं की या दोन्ही घटनांमध्ये हजारो वर्षांचं अंतर आहे. आता आपण महाभारतातल्या एका अशा पुराव्याकडे वळूया जो इतका अचूक आहे की त्याला आपण खगोलशास्त्रीय टाइमस्टॅम्प म्हणू शकतो. हा पुरावा विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर नाकारता येणं शक्य नाही. सप्तर्षीमध्ये वशिष्ठ नावाचा तारा आहे आणि त्याच्या अगदी जवळ एक छोटा तारा आहे, अरुंधती. तुम्ही आज आकाशात बघा किंवा गेल्या हजारो वर्षात कधीही पाहिलं असतं तर वशिष्ठ हा नेहमी अरुंधतीच्या पुढे चालताना दिसतो. पण महर्षी व्यास महाभारतात काय लिहितात? अरुंधतीने वशिष्ठाला मागे टाकली आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना आहे, आणि आधुनिक सॉफ्टवेअर वापरून केलेल्या गणनेनुसार ही स्थिती आकाशात फक्त आणि फक्त इसवी सन पूर्व 5561च्या आसपासच शक्य होती. हा महाभारताच्या काळाचा एक निर्णायक, न बदलता येणारा पुरावा. तर मग ह्या आणि अशा शेकडो खगोलशास्त्रीय पुराव्यांना एकत्र जोडल्यावर आपल्या महाकाव्यांची खरी कालगणना कशी दिसते? चला, आता ते धक्कादायक आकडे पाहूया. ही स्लाइड बघा. रामायणातले 600 पेक्षा जास्त खगोलशास्त्रीय संदर्भ जुळवून राम-रावण युद्धाचा काळ येतो इसवी सन पूर्व 12,209. हो, आजपासून तब्बल 14,000 वर्षांपूर्वी. आणि महाभारतातले 300 पेक्षा जास्त संदर्भ जुळवून युद्धाचा काळ निश्चित होतो इसवी सन पूर्व 5561. म्हणजे आजपासून सुमारे 7,500 वर्षांपूर्वी. विचार करा, प्रचलित मतापेक्षा कितीतरी पटीने प्राचीन. ठीक आहे, काळ तर खूप जुना आहे हे मानलं, पण मग त्यातील अद्भुत वाटणाऱ्या गोष्टींचं काय? पुष्पक विमान असेल किंवा 6 महिने झोपणारं कुंभकर्ण, ज्या गोष्टी आपल्याला निव्वळ अतिशयोक्ती किंवा कल्पना वाटतात, त्यांच्या मागेही काही वैज्ञानिक सत्य असू शकतं का? चला तपासूया. कुंभकर्णाची 6 महिन्यांची झोप आपल्याला अविश्वसनीय वाटते, नाही का? पण आजच्या आधुनिक वैद्यशास्त्रात क्लाइन लेव्हिन सिंड्रोम
किंवा KLS नावाचा एक दुर्मिळ आजार आहे. यात रुग्ण अनेक दिवस, आठवडे किंवा महिने झोपून राहतो. आणि आश्चर्य म्हणजे वाल्मिकी रामायणात वर्णन केलेली कुंभकर्णाची सगळी लक्षणं या KLSच्या लक्षणांशी तंतोतंत जुळतात. म्हणजे ही अतिशयोक्ती नव्हती, तर एका वैद्यकीय स्थितीचं अचूक निरीक्षण होत. आणि पुष्पक विमानाचं काय? वाल्मिकी रामायणात काय वर्णन आहे? 1. ते उड्डाण करताना प्रचंड आवाज करायचं. 2. हवेच्या प्रवाहामुळे ते अस्थिर व्हायचं. 3. ते नेहमी शहराच्या बाहेर थांबायचं. आणि 4. त्याने लंकेहून अयोध्येचा प्रवास फक्त एका दिवसात पूर्ण केला. ही सगळी वर्णनं ऐकून आजच्या आधुनिक विमानाची आठवण येत नाही का? पण या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे काळ जुना आहे हे सिद्ध करून काय साधणार? आपला खरा इतिहास समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे? याचं उत्तर आपल्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हटलं होतं, एखाद्या समाजाला गुलाम बनवायचं असेल तर सर्वात आधी त्यांच्या इतिहासाबद्दलची त्यांची समज नष्ट करा. आपला इतका गौरवशाली आणि अत्यंत प्राचीन इतिहास विसरून आपण आपली मुळं, आपली ओळख तर गमावत नाही ना? हा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून शेवटी प्रश्न हाच उरतो. आपण या आपल्या प्राचीन ग्रंथांकडे केवळ मनोरंजक कथा म्हणून बघणार आहोत, की त्यात दडलेल्या खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या माहितीचा एक मौल्यवान स्रोत, एक डेटा सोर्स म्हणून अभ्यास करणार आहोत? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. नक्की विचार करा.